सर्वत्र अधिक मास मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय। सर्वत्र आनंदाचं वातावरण। या अधिक मासामध्ये जर बघितलं तर सर्वत्र सर्वजण आपल्या लेकी आणि जावयाचा सन्मान करत असतात। त्यांना एक गोड कौतुक म्हणून त्यांचं जे कौतुक आहे ते 3 वर्षानंतर हा सोहळा असतो आणि हा सोहळा सर्वजण साजरा करताना दिसतात। तसंच जर आपण आज बघितलं तर आपल्या पाठीमागे सर्वजण दिसतायत। इथे देखील अधिक मासाचा हा सोहळा संपन्न होताना दिसतोय। तर सुवर्ण पुष्प संस्था तसेच CIC माणुसकी परिवार यांच्या वतीने देखील लेक आणि जावयाचं पूजन तसेच स्नेहभोजनचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला होता आणि हा सोहळा अतिशय आनंदाच्या वातावरणात पार पडतोय। सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण जाणून घेतोय नक्की या सोहळ्यामध्ये सर्वजण उपस्थित झालेत। हा सोहळा नक्की कसा पार पडतोय ते आता आपल्या सोबत आहेत उज्ज्वला ताई आहेत। उज्ज्वला ताई वेद पाठक ताई काय सांगाल की एकंदरीत आपण विविध कार्यक्रम या माध्यमातून घेतात सुवर्ण पुष्पच्या माध्यमातून आणि हा एक लेक जावयाचा जो काही सोहळा आहे हा आज पार पडतोय एकंदरीत काय सांगाल? खरं तर खूप कौतुक करावं असं वाटतंय सुवर्णपुष्प संस्थेचं आणि CIC माणुसकी ग्रुप ह्या दोघांचं की आज समाजामध्ये सगळे सण होतात, सगळं काही मिळतं। आपण असं म्हणतो बघा की सगळं काही मिळतं, विकत मिळतं, पण प्रेम मिळत नाही बरं। आणि त्याची प्रचिती आज मात्र इथे आली। आज ह्या काही सगळ्या सखी आहेत, ह्या सगळ्या भगिनी आहेत, ह्या सगळ्या लेकी आहेत, त्यांचा आज लेक जावई म्हणून जो का सन्मान करण्यात आलेला आहे, त्यांच्या डोळ्यातून इतके काय अश्रू वाहिले की त्यांना खरंच एक ताई तरी 35 वर्ष झालं ती म्हणाली की मला 35 वर्षामध्ये पहिल्यांदा लेक जावयाचा हा धोंडे जेवणाचा आज आम्हाला सन्मान मिळाला। एक ताई काल त्यांच्या एका काकूंकडे मानलेल्या आई म्हणून त्यांच्याकडे गेली होती आणि ती सगळ्यांचं स्टेटस पाहत होती, अधिक महिन्याचं लेकीचं पूजन केलेलं, जावईचं पूजन केलेलं, आणि तिला खूप असं वाईट वाटत होतं की आपलं पूजन कोणी केलेलं नाही आहे आणि ती खूप रडत होती। आणि तिला आमची ही लिंक कळाली आणि ती आज आली आणि ती म्हणाली की मला 40,000 रुपये पगार आहे, पण मला ह्या प्रेमाची खूप म्हणजे त्यापासून मी वंचित होते की माझा लेक जावई म्हणून सन्मान व्हावा आणि तो आज मला मिळावा। अशा अनेक लेक जावयांचा इथे आज सन्मान झालेला आहे आणि खूप भरभरून त्यांना आज इथे प्रेम मिळालेलं आहे। ह्या सगळ्यांचं खूप खूप कौतुक आहे। नक्कीच आपण बघतो की याचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे। हे कुणाच्या घरातील नसून हे प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी आलेले आहे। सर्वजण एकत्रित या ठिकाणी आले ज्यांचे आई वडील म्हणजे गाव लांब आहे तर काही काही जण जाऊ शकत नाही किंवा आई वडील नसल्या कारणाने मुलगी देखील जाऊ शकत नाही, असे सर्व हे परिवार आहेत या ठिकाणी इथे आलेले आहेत। स्वानंद सर देखील आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याशी देखील चर्चा करतोय। सर काय सांगाल, गेले कित्येक वर्षापासून हा आपला उपक्रम आहे आणि आज एवढे सर्वजण आपण लेक जावई आपण इथं बोलवले आहे आणि यांचा सन्मान करताय। खरं तर एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये एक हक्काचा कोपरा म्हणजे माहेर असतं आणि ती माहेरी लहानाची मोठी होते, बागडते, खेळते आणि तिच्या पाठीवरती जो आशीर्वाद असतो तिच्या आईवडिलांचा असतो। परंतु ज्यावेळेस ती म्हणजे नियतीची करणी बघा, ती लग्न होऊन ज्यावेळेस आपल्या सासरी जाते आणि सासरी गेल्यानंतर जोपर्यंत आपले आईवडील आहेत तोपर्यंत तिला ते माहेर हे आपलं असतं। कारण माहेरी गेल्यानंतर वडिलांना जाऊन मिठी मारणं, आईला जाऊन मिठी मारणं हा जो सुखाचा क्षण आहे हा अतिशय दुरापास्त असतो। आणि ज्यावेळेस आपले आईवडील जातात, सासू सासरे जातात, त्यावेळेस मात्र ती जी स्त्री आहे, ती मुलगी आहे, आपल्या माहेराला मुकलेली असते आणि मग त्यांचं माहेर म्हणून बनायचं त्यासाठी आम्ही सुवर्णपुष्प संस्था आणि माणुसकी ग्रुप यांनी हा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे की ज्यांना माहेर नाही, ज्यांचे आईवडील नाहीत, त्यांच्यासाठी आम्ही आईवडील म्हणून उभे आहोत, त्यांच्यासाठी आम्ही भाऊ बहीण म्हणून उभे आहोत की हा माहेरचा ओलावा कायम राहावा आणि समाजामध्ये हा एक चांगला संदेश जावा की हा अधिक मास जो आहे हा फक्त धार्मिक नाही तर हा जिव्हाळ्याची वीण जपणारा आणि समाजामध्ये सामाजिकतेचा एक संदेश देणारा हा असा कार्यक्रम आहे जो भारतीय संस्कृतीने आम्हाला प्रदान केला आहे, जो आम्ही जपतोय, जोपासणार आणि आमची संस्कृती ही पुढे नेत जाणार। खरं तर अधिक मासामध्ये 33 या शब्दाला खूप महत्त्व आहे आणि अधिक मास हा तसा तर एक वैज्ञानिक सण आहे। कारण कालगणनेच्या दृष्टिकोनातून आपण पाहतो की पाश्चात्य कालगणना जी आहे ती प्रामुख्याने ही सौर वर्षावरती चालते, म्हणजे गेगेरियन कालगणना आहे आणि जी मुस्लिम कालगणना आहे ती पूर्णपणे चांद्रमासावरती चालते। परंतु भारतीय कालगणना जी आहे ही जगातली एकमेव अशी कालगणना आहे जी चंद्रमास आणि सौरमास या दोघांवरती चालते आणि चंद्रमास आणि सौरमासामध्ये जो अंतर पडतो तो 11 दिवसांचा आहे आणि त्या 11 दिवसांमध्ये म्हणजे बरोबर होतात 3 महिन्यामध्ये 33 दिवस
आणि मग आपल्याकडं 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्याही देवता आहेत आणि मग 33 प्रकारचे अनारसही द्यावेत. आणि हा आमचा शुभारंभ असल्यामुळं आम्ही देखील यावेळेस मग 33 जोड्या या ठिकाणी आमंत्रित केल्या. आणि कर्मधर्म संयोग बघा की देवाचा आशीर्वाद 33 जोड्या आम्हाला मिळाल्या आणि त्या लेक जावयांचा सन्मान करायला मिळाला. तर या ठिकाणी असंच सांगावं असं वाटतं की ह्या 33 असलेल्या आमच्या लेकी जावयांचा मान तोच खऱ्या अर्थाने लक्ष्मीनारायणाचा सन्मान. जगदीशजी महामुनी आपण हे नाव ऐकतोय, त्यांच्याच पाठीमागते मागे जो काही त्यांचा सर्व काही जे करत असताना शोभाताई महामुनी यांचा देखील महत्त्वाचा वाटा आहे. या संस्थेच्या माध्यमातून सर्वजण कामं करताना दिसत आहेत आपल्याला, विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवतात. आता शोभाताई आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. काय सांगाल, तुम्ही असेल किंवा जगदीश महामुनी सर असेल, नेहमीच विविध उपक्रम राबवत आहे आणि आज हा लेख आणि जावयाचा सन्मान हा सोहळा आपण केला, नक्की काय सांगाल? आप्पाश्री व माईसाहेबांच्या प्रेरणेने आज जे विविध उपक्रम चालू आहेत, सुवर्णपुष्प संस्था आणि CIC माणुसकी ग्रुप याद्वारे वडिलांच्या शिकवणीप्रमाणे गावोगावी घर बांधावी हे वाक्य जरी असेल तर ह्या वाक्याला धरून प्रत्येक माणसाच्या मनात बसावं आणि त्याला जेवढी मदत करता येईल तेवढी करावी हे सरांनी नेहमीच जोपासलं आहे. आणि याच्यामार्फत मोठमोठे कार्यक्रम घेतात, पण त्या कार्यक्रमाबरोबरच सर्वांच्या सुखदुःखात कसं शेअर करता येईल आणि विविध संकल्पना त्यांना ते राबवित असतात. ह्या संकल्पनेतच आज महिना 3 वर्षातनं जो अधिक मास येतो, पुरुषोत्तम मास येतो, ह्या महिन्यात लेक जावयाचं कौतुक होतं. प्रत्येक कौतुक आज महिना ते पाहतायत, पण सरांनी 8 दिवसात पाहिलं की कित्येक लेकी आपल्या आईवडिलांपासून वंचित आहे, ज्यांना माहेरचा असा सुखवास नाही आहे. तर त्यासाठी सरांनी आपल्या CIC माणुसकी ग्रुप यामार्फत 2019मध्ये जे कोविड काळात त्यांनी महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात, प्रत्येक जिल्ह्यातनं सांगली, सातारा, प्रत्येक जिल्ह्यातनं त्यांनी माणुसकीची जोड घेतली आणि ह्याच्यामार्फत विविध कार्यक्रम कोविडमध्ये केले. तर ही कोविडमधले असंख्य नाती जोडलेली, शब्दाला वेटेज दिलं आणि आज जे संकल्पना मांडली आणि सर्वांनी त्याला खूप मोठा प्रतिसाद दिला. म्हणतात ना की एक मोठा व्यक्ती फक्त असावा की प्रेरणा देणारा, आणि त्या प्रेरणेबरोबर सर्व चालतात. पण संकल्पना सुचणं हे सुद्धा खूप मोठं असतं आणि ही संकल्पना सुचली. आज जे सगळ्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहिले त्यांना माहेर पण आठवलं आणि भारतीय परंपरेनुसार 3 वर्षात येणाऱ्या अधिक मासाला आजचा जो 4 चांद लागला ते मी माझे पती जगदीश महामुनी यांनी जे आज कार्य केलं त्याच्यामुळं मी स्वतः सुखावले आहे आणि मला खूप आनंद झाला आहे. नक्कीच आपण बघतोय अधिक मासानिमित्त हा जो काही सोहळा होतो हा अतिशय आनंदाचा क्षण म्हणता येईल. तसेच आपले एक संस्कार देखील आहेत आणि या ठिकाणी या सर्व जोड्या आपल्याला दिसत आहेत. या सर्वांचा सन्मान यांच्या माध्यमातून झालेला आहे. सर्वजणांना फेटे देखील या ठिकाणी दिलेले आहेत. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसतोय. आपण प्रत्येकाच्या मनात नेमकं नक्की काय चाललंय आपण त्यांच्याशी देखील बातचीत करतोय. काय वाटतंय भाऊजी आज तुम्हाला, आज तुमचा सन्मान या ठिकाणी होतोय, किती वर्षानंतर हा तुमचा सोहळा होतोय? मला आता 10 वर्ष झालं, माझी आई एक्सपायर झाली आहे. तर मी आता 2-3 दिवस झालं बघतीये की सगळ्यांचं स्टेटस पाहून मला आहे ना ते पाहायचं होतं. म्हणजे माझ्या आई माझ्याबद्दल हे करायचं होतं. मला ॲक्च्युली बोलता येत नाही बरं. मी मीनाताई मोरेंकडे गेलते काल. मला खूप असह्य झालं, माझ्या आईची खूप आठवण येत होती म्हणून. पण आज मला इथे येऊन महामुनी सरांचं खरंच खूप मनापासून कौतुक करावंसं वाटतं. पुष्पाताई टीमचं पण खूप कौतुक करावंसं वाटतं की मला जी आई नव्हती ना ती मला आज यांच्यामुळे मिळाली आहे. नक्कीच प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू देखील आलेले दिसतात आणि एक भावनिक क्षण आपल्याला दिसतोय. काय वाटतंय तुम्हाला नक्की? पहिल्यांदा मी सुवर्णपुष्प संस्थेचे आणि माणुसकी ग्रुप संस्थेचे खूप खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला लेकींना जावयांना आज खूप मानसन्मान दिला. आणि याच्या मी जास्त नाही बोलू शकत. मला इतका आनंद झाला आहे की 35 वर्षांनी पहिल्यांदा माझ्या मिस्टरांना आज अधिक मासाचं म्हणजे जे जावयाचं पूजन असतं ते मिळालं, म्हणून मी खूप खुश आहे. जावई बापू आहेत, आपण जावई बापूंशी देखील चर्चा करू. काय वाटतंय एकंदरीत एवढ्या वर्षानंतर जेव्हा आपला हा सोहळा होतोय, एक आनंदाचे क्षण आपल्याला म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये मला अश्रू दिसत आहेत. काय वाटतंय नक्की आज? नाही, आनंद अश्रूच येणार, कुणाचे दुःख अश्रू येणारच नाहीत, कारण हा आनंद सोहळा सर्व मिळून करतात. ही
कौतुकाची गोष्ट आहे की आयुष्यात पहिल्यांदाच असा सोहळा बघतोय मी. बाकी सोहळे होत्यात, पण हा वेगळ्या प्रकारचा सोहळा साजरा होतो, याचा खूप आनंद आहे. आणि हे पुढं असंच चालत राहावं ही प्रभूच्या चरणीची प्रार्थना आहे. नक्कीच नक्कीच वाटतंय ताई, तुमच्या पण डोळ्यामध्ये अश्रू दिसत आहेत मला. कारण काय माहिती, हे आनंदाचे अश्रू आहेत. कमी वेळामध्ये दादांनी खरं खूप म्हणजे सगळ्या महिलांना हे म्हणजे माहेर पण दिलं. एक त्यांनी महिलांच्या अगदी हृदयामध्ये जे असतं ना, त्यामध्ये हात घालून आहे ना, त्यांचा हा आनंद चेहरा त्यांनी आणून दिला कमी वेळामध्ये. खूप अगदी म्हणजे महिलांना लांब पडणार होतं, म्हणून महिलांसाठी त्यांनी म्हणजे तब्येत ठीक नसताना सुद्धा त्यांना जवळ पडा म्हणून मध्यावर त्यांनी डेक्कनला कार्यक्रम कमी वेळामध्ये खूप छान नियोजन केलेलं आहे. आणि हा सगळा आनंद आहे ना, हे सगळं श्रेय त्यांना आहे. यामध्ये त्यांचं खरं खारी म्हणजे म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे कौतुक करण्यासाठी, शब्द खूप अपुरे आहेत. की मासाहेबांच्या कृपेने जगदीशजी मामुनी असेल, उज्ज्वलाताई असतील किंवा स्वानंदजी असतील किंवा त्यांची पूर्ण टीम असेल, यांनी जो काही आज उपक्रम राबवला त्यामुळे नक्कीच जावई असतील किंवा लेक असेल, यांच्या या आनंदामध्ये नक्कीच भर पडलेली दिसते. सर्व टीम आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी देखील बातचीत करतोय. काय सांगाल सर? नमस्कार, मी माणुसकी CIC माणुसकी ग्रुपचा पण सदस्य आहे. साधारणतः 2019 कोविडपासून आम्ही या जोडलेलो आहोत. तर आता मागच्या आठवड्यामध्ये जगदीश महामुनी यांनी अशी संकल्पना मांडली की आपण असं ज्या लेकींना आईवडील नाही आहेत किंवा ज्यांचे आईवडील आहे पण ते करू शकत नाही, अशांचा काही आपण उपक्रम करायचा का अधिक मासानिमित्त. तर आम्ही सर्वांनी एका शब्दात लगेच हो म्हणलं आणि अवघ्या 3 दिवसात हा कार्यक्रम उभा राहिलेला आहे. ही आईसाहेबांची प्रेरणा असेल, जगदीशदादांचं प्रेरणा असेल आणि आमच्या सगळ्यांचं एकही आम्ही नाही कधीच म्हणलं नाही. आम्ही ताबडतोब हो म्हणलं आणि हा कार्यक्रम तुम्हाला डोळ्यासमोर दिसतो आहे. याच्यात मला थोडंसं अभंग म्हणायचं वाटतो, थोडासा वेळ झाला असेल पण हरकत नाही आहे. अभंग तुकारामाचा आहे. कन्या सासूराशी जाये मागे परतून पाहे, तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटसी केशवा, चुकलिया माये बाळ हुरू हुरू पाहे, जीवना वेगळी मासोळी तैसा तुका म्हणे तळमळी. अशी या आमच्या भगिनींची अवस्था झाली असेल, पण त्यांना मला सांगण्याची विनंती की तुम्ही पाठीमागं बघा, माहेर आहे तुमचं, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी आणि सदैव तुमच्या पाठीशी उभं राहू. बस एवढंच सांगू शकतो. माझं नाव विक्रम पाटील आहे. या उपक्रमाबद्दल सांगायचं म्हटलं तर मला शुक्रवारी जगदीश सरांचा फोन आला. आम्ही ह्या संस्थेचे पाठ आहे 2019 पासून आम्ही काम करतो. तर त्यांनी मला शुक्रवारी सकाळी फोन केला साधारणतः 8-9 साडेनऊ की मला असं करायचं आहे आणि करू शकतो का. म्हटलं सर मी काही त्याच्यावरती मी विचार नाही केला आणि एका सेकंदात सांगितलं सर माझ्याकडून तुम्हाला काय लागणार आहे आणि काय अपेक्षा तुमच्याकडनं माझ्याकडनं सांगा, मी तुम्हाला करायला तयार आहे. तर ह्यातनं ह्या पूर्ण ह्याच्यामधनं काय आहे की मी पण एक कोणाचं जावे आहे, आम्ही सगळ्यांनी आतापर्यंत केलेलं आहे. पण त्यांची जी संकल्पना होती आणि ही 2-3 दिवसापूर्वी त्यांना आठवल्यानंतर त्यांनी याचं पूर्ण ह्या उपक्रमाचं जे काही आता जी काही रूपरेषा आता आपण बघतोय त्याच्यासाठी खूप कष्ट घेतलेले आहेत. पण त्याच्याही पलीकडे जाऊन ती संकल्पना सुचणं आणि ते सांगणं आणि ते प्रत्यक्षात आणणं, आम्ही फक्त त्याला काहीतरी एक हातभार लावून याच्याचं काम केलेलं आहे. पण ती संकल्पना मूर्त रूपात आणण्यासाठी किंवा त्यासाठी जे करण्यासाठी ते जगदीश स्वामी सरांनी जे काही केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं खूप खूप आभारी आहे. आणि सगळ्यात प्रथम म्हणजे जे काही आमच्या आलेल्या भगिनी आणि त्यांचे जावई आहेत त्यांच्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आमच्या जो काही उपक्रमासाठी त्यांनी जो काही आम्ही प्रतिसाद दिला त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतो आणि असंच काहीतरी आम्ही वेगवेगळ्या रूपानं काहीतरी कार्यक्रम करत राहू. माझं नाव संतोष शेवले. मला नितीन सायंकर आणि यांनी सांगितलं की हा जगदीश महामुनी भाऊंचा एक चांगला कार्यक्रम आहे CIC माणुसकीच्या माध्यमातून. आणि ज्या काही भगिनी वंचित आईवडिलांपासून की ज्यांचा सन्मान होत नाही, तर या निमित्ताने त्यांनी एक आयोजित केलं आहे. मी काही मागे पुढे न बघता याला संमती दिली. माझ्याकडून जेवढं काही करता येईल तेवढं मी करायला तयार आहे. आणि ह्याच्या पुढे मी या CIC माणुसकी आणि सुवर्णपुष्प या संस्थेला जे काही माझ्या परीने करता येईल, मी आणि माझी पत्नी मनीषा आम्ही दोघं मिळून त्याचा करायचा प्रयत्न करू. आणि चांगला उपक्रम आहे. त्यांनाही शुभेच्छा आहेत जगदीश महामुनी. आणि ज्या काही माता भगिनी ज्या आल्यात, ज्यांनी आम्हाला काही उपकृत केलं, त्या सगळ्यांचा मी आभार मानतो आणि त्यांना त्यांच्या उर्वरित आयुष्याला आणि संसाराला शुभेच्छा देतो. जो कार्यक्रम आहे तो अतिशय सुंदर आहे. म्हणजे आमचे लेक जावे आता आम्हाला इथं नाही भेटले, ते लांब असल्यामुळे आम्ही त्यांची प्रत्यक्ष पूजा नाही करू शकलो, पण आम्हाला इथे खूप लेक जावे भेटले, आम्ही त्यांची प्रत्यक्ष पूजा केली, त्याचा आम्हाला खूप आनंद झाला. हा उपक्रम अतिशय सुंदर आहे, खूप आनंद वाटला आणि मनापासून त्यांना त्यांच्या संसाराला धन्यवाद. मी सौ पूजा उगले. आज CIC माणुसकी आणि कृष्णकुंज संस्था माननीय जगदीशजी महामुनी सर
यांनी अतिशय उत्कृष्ट असा हा उपक्रम लाभलेला आहे आम्हाला सर्वांना त्यांच्यामुळे. आणि आपल्या भारतीय संस्कृतीत जो लेक आणि जावयाचा मान हा लक्ष्मीनारायणाचा सन्मान असा मानलेला आहे. त्याच्यामुळे मला खूप आनंद आणि माझ्यासारख्या सर्व भगिनींना आज खूप म्हणजे खूप आनंद झालेला आहे की सरांनी आज एवढा छान उपक्रम इथं लाभलेला आहे. आणि नक्कीच दादा पुढेही असे छान उपक्रम लाभवतील आणि रक्षाबंधन असो भाऊबीज असो आमच्यासारख्या महिलांना की नक्कीच पुढेही आम्हाला अशीच म्हणजे तुमची साथ मिळो आणि आमचं एक कुटुंब असं तयार झालेलं आहे. त्याच्यामुळं खूप खूप धन्यवाद. दादांनी अतिशय सुंदर हा कार्यक्रम आज आयोजित केला. म्हणजे फेटा बांधण्यापासून ते जेवणाचं असो किंवा बाकी औक्षण वगैरे असो खूपच सुंदर आज नियोजन केलेलं आहे. खूप खूप धन्यवाद मनापासून. वशनो हे विण्याने वा मृदंग नादाने कन्यादान फलाते पावे कैसा मृदंग नादाने. म्हणजे कलाकार जो असतो ना तो खूप काय असं मृदंग वाजवतो किंवा वीणा वाजवतो, पण त्याच्या मनामध्ये जर भक्ती नसेल तर भगवंत त्याला काय पावत नाही. तसंच कन्यादानाला फार महत्त्व आहे. पण मला कन्या नाही म्हणून मी मातीची मृदंग नादाने मग मातीची कन्या करून तिला मी जर दान केलं तर ती काय त्याचा दानाचं फल मिळणार नाही. का तर त्याच्यामध्ये भाव नाही. आणि ह्याच कुठेतरी ह्या गोष्टीचं मला कुठे आज जाणवलं की इथे आज ज्या काही कन्या बोलवल्या होत्या त्यांचं काही पूजन केलं. मला सुरुवातीला जगदीश महामुनी सरांनी जेव्हा संकल्पना सांगितली की ताई आपल्याला आज असं या अधिक महिन्यानिमित्त हा सोहळा करायचा आहे, तेव्हा मला असं खरंच वाटलं की आजच्या ह्या कोरड्या जीवनामध्ये कुठल्या लेकी येतील आणि कुठल्या भगिनी आणि जावई येतील की आपल्याला मान मिळेल म्हणून. पण आज मला ह्या जो काही मी आता श्लोक म्हणाले त्याची मला प्रचिती आली की यांनी भक्तिभावाने बोलवलं आणि ते सुद्धा भक्तिभावाने आले. म्हणजे ज्यांना मुली नाहीत त्यांना आपल्या मुलीचं जावयाचं पूजनाचं समाधान मिळालं आणि ज्यांना आईवडील नाहीत त्यांना आपल्या आईवडिलांकडून पूजनाचं समाधान मिळालं. म्हणजे आपली संस्कृती ही भक्तीचा पाया प्रेम आणि प्रेमाशिवाय काहीच नाही. प्रेम हे म्हणजे सत्यमेव जयते आणि प्रेम हे सर्वत्र आहे. ह्याची आज प्रचिती आली हेच मला सांगायचं आहे आणि हाच संदेश संपूर्ण समाजामध्ये पोहोचो हीच मला विनंती आहे. रामकृष्ण हरी. प्रत्येक मुलीच्या एकदम जवळचा क्षण, प्रत्येक मुलगी सासरी आनंदीच असते, परंतु ज्या वेळेस 3 वर्षानंतर हा सोहळा येतो, जेव्हा आई वडील आपल्याला किंवा आपल्या नवऱ्याला असेल तर ते आनंदाने बोलवतात, तो जे काही पूजन सोहळा करतात त्यामुळे एक नक्कीच आनंदामध्ये आणखीन एक भर पडत असते. परंतु ह्या ज्या काही जोड्या आहेत की ज्या खूप वर्षानंतर आज जेव्हा त्यांचा हा सोहळा होतोय तर ह्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळा आनंद पाहायला मिळतोय. सुवर्णपुष्प असेल किंवा माणुसकी परिवार यांनी नक्कीच एक आगळा वेगळा उपक्रम या माध्यमातून राबवलेला आपल्याला दिसतोय. CM न्यूज इंडिया प्राजक्त बिबेसह नीरज बिबे, पुणे.